आदेश प्रिय साधकांनो, आतापर्यंत देवेंद्रनाथांनी साधकांकरता 3 यंत्र आणि 3 मंत्र दिलेस. हे 3 यंत्र आणि मंत्राच्या साह्याने तुम्ही जी साधना करणार ती साधना त्याच्या 99 पट तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा सगळा ही देवेंद्रनाथांची यंत्रणा आहे. पण आता त्यांनी एक वेगळा प्रकारसुद्धा दिला. काय? बाळकृष्णाचं यंत्र, म्हणजे बाळकृष्ण यंत्र. ह्या यंत्राचं वैशिष्ट्य काय? ह्यात बाळकृष्णाची पूजा आहे. आणि बाळकृष्ण हा श्री देवेंद्रनाथांनी सांगितलेला एक वेगळं दैवत आहे की जे साधकाला आध्यात्मिक तसंच भौतिक ह्या दोन्ही शक्ती देतं. त्यामुळं याचं देवेंद्रनाथांनी विशेष प्रकारे वर्णन केलेलं आहे. ह्यात आता वैशिष्ट्य दुसरं असं आहे की इतर याला 1-1, 2-2, 5-5 वहीचा मंत्र असतो, परंतु ह्याच्यामध्ये 5 मंत्र आहेत आणि ह्याला संघ मंत्र म्हणतात. जेव्हा मंत्र म्हणायचा तेव्हा पूर्ण हा संघ मंत्र म्हणायचा. हा मंत्र मी तुम्हाला नंतर म्हणून दाखवतो. आता काय करायचं? सूर्य म्हणजे श्रीकृष्ण यंत्र तयार करताना हे भोजपत्रावर आणि अष्टगंधाने लिहायचं, परंतु त्याला लेखणी काय वापरायची? डाळिंबीची काडी किंवा मोरपीससुद्धा सांगितला, परंतु मोरपीस सगळ्यांना उपलब्ध होत नाही, मग आपण डाळिंबीची काडीच फक्त घेऊ. ही एक डाळिंबीची अशी चांगली थोडीशी लांब काडी की जी आपण हातात धरल्यानंतर इझिली लिहिता येईल अशी काडी घ्यायची आणि तिचं पुढचं टोक एकदम बारीक करायचं, म्हणजे तुमच्या येणाऱ्या रेषा बारीक येतील व्यवस्थित. आणि अशा प्रकारे हे यंत्र तयार करायचं. केव्हा करायचं याचा विशिष्ट वेळ दिला. हे बाळकृष्णाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेचं आहे, म्हणजे कृष्ण अष्टमीचं. आता कृष्ण अष्टमी म्हणजे कधी? कृष्ण सप्तमी रात्री 12 वाजता संपली की पुढं अष्टमी सुरू होते, त्यावेळेला कृष्णाचा जन्म असतो. आणि त्याकरता सप्तमीच्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या 1 तास अगोदर आपण सर्व ही यंत्रणा सुरू करायची. यंत्र तयार करायचं. यंत्र तयार करून झाल्यानंतर मग एका स्टीलच्या ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आणि त्या ताटाला चिटकून श्रीकृष्णाच्या मागं ते यंत्र उभं करायचं. आता हे यंत्र उभं केल्यानंतर श्रीकृष्णाला तूप आणि मध ह्या दोघांच्या मिश्रणाचं 108 वेळा अभिषेक करायचा, हा संघ मंत्र म्हणून. म्हणजे तूप अगदी पातळ करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मध मिळवायचा आणि हा संघ मंत्र 108 वेळा जपायचा, पूर्ण संघ. त्याचा जपायची विशिष्ट पद्धती मी नंतर सांगतो. तर असं सूर्यास्ताच्या वेळेनंतर समजा आपलं हे काही सगळं पुढं करता करता जरी सूर्य अस्त झाला तरी आपण त्याकडं मग नंतर लक्ष द्यायचं नाही, झाला तर होऊ द्या. आता याच्यामध्ये मग त्या संघमंत्राने कसं टाकायचं तूप सांगतो. आता संघमंत्र: ओम श्री गोपालाय नमः, ओम श्री बालकृष्णाय नमः, ओम श्री वासुदेवाय नमः,
ओम श्रीं क्लीं श्रीकृष्णाय नमो नमः कृष्णाय नमो नमः कृष्णाय नमो नमः ओम श्रीं क्लीं श्रीकृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः. पुन्हा एकदा म्हणतो. ओम श्री गोपालाय नमः ओम श्री बालकृष्णाय नमः ओम श्री वासुदेवाय नमः ओम श्रीं क्लीं श्रीकृष्णाय नमो नमः कृष्णाय नमो नमः कृष्णाय नमो नमः ओम श्रीं क्लीं श्रीकृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः. आणि एवढं झालं की ते पळीतलं मध आणि तुपाचं अभिषेक त्यात बाळकृष्णाला टाकायचा. असे 108 अभिषेक करायचे. यात मध्ये जर तूप शिजलं तर पुन्हा गरम करून घ्यायचं, कारण नंतर कितीही वाजव फक्त सूर्यास्ताच्या 1 तास आधीपासून सुरू केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे केल्यानंतर हे 108 जप झाल्यानंतर याच्यात ह्या मंत्राचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ओम श्रीं क्लीं एकदाच म्हणलेले श्रीकृष्णाय नमो नमः कृष्णाय नमो नमः कृष्णाय नमो नमः शेवटी नमः ओढ. आणि ओम श्रीं क्लीं श्रीकृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः अशा प्रकारचा हा मंत्र म्हणायचा. आता असं 108 मंत्र झाल्यानंतर मग मात्र ते यंत्र जे आहे ते यंत्र देवघरामध्ये ठेवायचं. आणि आपला हा जो बालकृष्ण आहे याला सगळं ते तुपाने आणि मधाने माखलेला याला अगोदर भस्माने चांगला पुसून काढायचा. आणि नंतर थोडं गरम पाणी घेऊन गरम पाण्याने त्याला आंघोळ घालायची. ते दुसऱ्या ताटात आणि त्याला आंघोळ घालून मग व्यवस्थित पुसून पुन्हा पाहिजे तर अत्तर असलं तर लावायचं. आणि तो त्या यंत्राच्या पुढं बाळकृष्ण ठेवायचा. आणि जर तुम्ही कृष्णाष्टमी कृष्ण जन्म करीत असाल तर त्या दिवशी पाळण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यावर त्या मूर्तीच्या मागं पाळण्यातच त्या मूर्तीच्या मागं यंत्र ठेवायचं, हे श्रीकृष्ण यंत्र. आणि अशा प्रकारे हे करत जायचं. आणि या यंत्राला पूजा फक्त देवेंद्रनाथांनी सांगितली. फक्त रोज पूजेमध्ये याला थोडं 1 बोट अत्तर लावायचं, हीच त्याची पूजा. आणि त्यामुळं ते सगळं यंत्र खराब होऊ नये म्हणून त्या यंत्राचा एक बाजू थोडी जास्त लांब ठेवायची. म्हणजे भोजपत्र जास्त लांब ठेवायचं आणि तिकडे लावत जायचं. ओम नमः गुरुजी को आदेश ओम आदेश गुरुजी. ऑरेश गुरुदेव देवेंद्र.